आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढते आहे। अपूर्व हिरे 2 दिवसात भाजपत प्रवेश करत आहेत। मात्र सुधाकर बडगुजर यांना कुठेतरी एक शह देण्यासाठी भाजपकडनं हे पाऊल उचललं गेलं अशी चर्चा आहे। आपल्यासोबत स्वतः बडगुजर आहेत। अपूर्व हिरे यांच्या प्रवेशाकडे तुम्ही कसं बघता? कारण आपल्या विरोधात ते असल्याची आतापर्यंत माहिती आहे, निवडणूक विरोधात लढवलेली आहे। अशा वेळेला अपूर्व हिरे यांचा प्रवेश हा तुम्हाला शह देण्यासाठी असल्याचं बोललं जात आहे। बघा, राज्याचे मुख्यमंत्री आहेत आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांच्या कार्यकर्तृत्वावरती आणि गिरीश भाऊंच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून जर कोणी येत असेल तर मला वाटतं त्याचं स्वागत केलं पाहिजे। आणि अपूर्व हिरेंनी माझ्यासमोर कधीच निवडणूक लढवलेली नाही। ते सीमाताईंच्या विरोधात 2019ला लढलेत, 2014ला मी लढलो आणि आता 2024ला मी लढलो। त्यामुळे कोणी येत असेल, पण त्यामुळे जर पक्षाची ताकद वाढत असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे आणि निश्चितपणाने अपूर्व हिरेंचं मी स्वागतच करेन। विधानसभेला सुद्धा त्यांनी माझंच काम केलं आहे। ते उभाटामध्ये होते आणि त्यांनी मला निवडणूक काळात चांगली मदत केली, त्यामुळे त्यांना विरोध करण्याचं काही कारणच नाही माझं। पण हा प्रश्न विचारण्यामागे कारण असं की ज्या सीमा हिरे यांनी तुमच्या प्रवेशाला विरोध केला त्याच सीमा हिरे अपूर्व हिरे यांचं तर जोरदार स्वागत करतायत। हा, कार्यपद्धतीमध्ये काही वेगवेगळे तफावत असते आणि निश्चितपणाने ज्या पद्धतीने विधानसभेची निवडणूक झाली त्यामुळे एकमेकावरती ॲलिगेशन झाले, त्यातनं थोड्या भावना दुखावलेल्या असतील एकमेकाच्या, त्यामुळे ते दूर होण्यासाठी थोडा वेळ लागेल आणि निश्चितपणाने येणाऱ्या काळात दूर होतील। ते गैरसमज दूर व्हायला वेळ लागेल असं तुम्ही म्हणतायत। आज सीमा हिरे यांचा वाढदिवस आहे, आजच्या दिवशी हे गैरसमज दूर होण्याची किती शक्यता आहे? बघा, त्यांच्या वाढदिवसाच्या मी शुभेच्छा देईन। सीमाताईंना निश्चितपणाने त्यांचा वाढदिवस पहिल्यांदा इतका मोठा उत्साहाने साजरा होतो या पश्चिम मतदारसंघामध्ये, निश्चितपणाने त्यांना शुभेच्छा। पण मला अधिकृत निमंत्रण मिळाल्यानंतर मी निश्चितपणाने त्यांना शुभेच्छा द्यायला जाईल। पण वाढदिवसासाठी निमंत्रणाची आवश्यकता आहे असं वाटतंय का? त्यांनी बऱ्याच लोकांना निमंत्रित केलं आहे आणि बऱ्याच व्हॉट्सअपवरती सुद्धा निमंत्रित केलं आहे त्यांनी। पण माझं कदाचित त्यांच्या लिस्टमध्ये नाव खाली असेल, शेवटच्या नंबरला असेल, तर मला निरोप मिळाला तर मी जाईन। खूप खूप धन्यवाद। सुधाकर बडगुजर यांनी आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट केलेली आहे। अपूर्व हिरे भाजपत प्रवेश करत आहेत आणि त्यामुळे आता आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगानं नेमकं राजकारण कशा पद्धतीने बदलतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।